श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा अशीच स्वामी चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो अशीच स्वामी चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज मी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा एक अनुभव तुमच्या बरोबर घेऊन आलेले आहे। तर हा अनुभव एका ऊस तोडणाऱ्या दाम्पत्यांना आलेला आहे। तर ते ऊस तोडणारे नवरा बायको पती पत्नींना आलेला असीम स्वामींच्या भक्तीचा अनुभव आहे। तर ते दोघे जण विजापूरमध्ये राहत होते। तर ते ऊस तोडणारे दाम्पत्य स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी कामधंदा म्हणून ते ऊस तोडत असत। ऊस तोडायच्या सीझनमध्ये ते दरवर्षी ऊस तोडायला जात होते आणि त्यावरूनच आपला पोटापाण्याचा खर्च भागवत होते। जेवढे ऊस तोडण्यातून पैसे येतील त्यावरच त्यांचं वर्षभर उदरनिर्वाह होत असे। परंतु त्यांचा स्वभाव हा खूप सरळ स्वभावाचे, साध्या भोळ्या स्वभावाचे होते आणि ते दोघेही पती पत्नी स्वामींचे असीम भक्ती करत होते। दिवसभर ऊस तोडायचे, संध्याकाळी स्वामींचं नामस्मरण करायचे, सकाळ स्वामींची पूजा करायचे आणि नंतर कामाला निघून जायचे। असा त्यांचा दररोजचा नित्यक्रम होता। परंतु ते कामात तेवढेच इमानदार देखील होते, प्रामाणिक होते। तसेच त्या पती पत्नींचा स्वामींवर देखील खूप मोठा विश्वास होता। ते दोघे दररोजच्या नित्यक्रम हे अशाच पद्धतीने करत की सकाळ उठल्यानंतर स्वामींची सेवा करायची, देवपूजा करायची, त्यानंतर ऊस तोडायला जायचं आणि संध्याकाळी स्वामींचं नामस्मरण करायचं, स्वामींची पूजा करायची, स्वामींचं नामस्मरण करायचं। त्या दोघांनाही स्वामींवर खूप विश्वास होता आणि ते दोघेही कधीही स्वामींकडे काहीही न मागता स्वामींची भक्ती करत असत। जिकडे त्यांना ऊस तोडण्यासाठी बोलवलं जात असे तिकडे स्वामींना आपल्याबरोबर घेऊन ऊस तोडण्यासाठी जात होते। एक वेळी ते कोल्हापूरला ऊस तोडण्यासाठी गेले होते आणि तिकडेच ऊसाचा सीझन संपेपर्यंत त्या दोघांनी ऊस तोडला। त्यानंतर कोल्हापूरमध्ये राहणारा एक पाटील घराणा त्यांना त्या दोघांचा स्वभाव खूप आवडला। म्हणून त्या दोघांनी कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या पाटलांनी त्या दोघांना विचारलं की माझी शेतीवाडी भरपूर आहे, माझ्याकडे जनावरं भरपूर आहेत, परंतु कामासाठी माणसं कमी पडत आहेत। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इच्छा असेल तर तुम्ही माझ्याकडे काम करू शकाल का? त्यावेळेस त्या जोडप्यांनी हो म्हणून उत्तर दिलं। त्यानंतर पाटलांनी त्यांना बऱ्यापैकी पगार दिला, जेणेकरून त्या दोघांचं कुटुंब सहजपणे चालू शकत होतं। कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या त्या पाटलांच्या घरी ती ऊस तोडणारं जोडपं हे सकाळपासून शेतातील कामे करणे, जनावरांचं शेण काढणे, लोटणे, शेताला पाणी देणे, पेरणी करणे, नांगरणे, खुरपणे, थोडक्यात शेतातील सर्व कामे आणि घरची, जनावरांची, गोठ्यातील सर्व कामे करत होते। दोघांचाही स्वभाव शांत होता, दोघेही प्रामाणिक होते। त्यामुळे त्या कोल्हापूरच्या पाटलांना त्या दोघांचा स्वभाव खूप आवडला। दिवसभर एवढी संपूर्ण कामे करून देखील संध्याकाळी स्वामींचं नामस्मरण मात्र ते कधीही चुकवत नव्हते। स्वामींची पूजा ते दररोज नित्य नियमाने करत होते, स्वामींची भक्ती करत होते। ते दोघेही स्वामींचे असीम भक्त होते। त्यानंतर 3 वर्ष कोल्हापूरमध्ये असणाऱ्या पाटलांच्या घरी त्या जोडप्याने काम केलं। परंतु काय माहीत कुणास ठाऊक त्या पाटलांची परिस्थिती बदलली आणि तिथे पैशाची चणचण भासू लागली। आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पाटलांना आता काय करावं हे देखील सुचत नव्हतं। त्यामुळे पाटलांना त्या जोडप्याची माया देखील येत होती, कारण हे जोडपं प्रामाणिक आहे, त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत होती। त्यावेळेस पाटलांनी त्यांचा एक मित्र पुण्यामध्ये राहत होता, त्याची परिस्थिती खूप जेमतेम आणि चांगली होती। तसा तो ठेकेदार देखील होता, म्हणजे तो बिल्डिंगची कामं घेत, बिल्डिंगा बांधत आणि लोकांना प्लॉट विकत असे। पाटलांचा मित्र हा पैशा पाण्याने जबरदस्त होता आणि त्याबरोबरच तो पाटलांचा जवळचा मित्र देखील होता। त्यामुळे पाटलांना वाटलं की हे जोडपं इमानदार आहे, याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। त्यांनी 3 वर्ष आपल्या शेतात स्वतःच्या शेतासारखे राबले आहेत। त्यामुळे त्यांनी त्या पुण्यातील मित्रांना विचारले की माझ्याकडे एक जोडपं आहे
आणि ते जोडपं खूप इमानदार देखील आहे, प्रामाणिक आहे. जर तुझ्याकडे त्यांच्याजोगं काय काम असेल तर मला सांग. कारण ते जोडपं शिकलेलं नव्हतं. त्यांना अजिबातसुद्धा जास्त शाळा त्यांची झालेली नव्हती. त्यामुळे पाटलांनी सांगितलं होतं की कोणतंही काम असेल, कसलंही काम असेल तर ते मनापासून करतील. मित्राचा शब्द पुण्यातील शेठने राखला आणि त्यांना सांगितलं की त्या जोडप्यांना माझ्याकडे पाठवून द्या. बिल्डिंगीचं काम चालू झालेलं आहे. तिथे ते राखण करतील किंवा कोणतंही काम असेल तर ते अवश्य करतील. का त्यांना विचारा आणि मग त्यांना पाठवा. त्यावेळेस पाटलांनी त्या जोडप्यांना विचारलं तर ते जोडपं म्हणालं की जे काम आमच्या हाती पडेल ते आम्ही प्रामाणिकपणे करू. त्यानंतर ते ऊस तोडणारं जोडपं पुण्याला शिफ्ट झालं. तिथे त्या शेठने त्यांना एक पत्र्याची रूम दिली आणि त्या पत्र्याच्या रूममध्येच त्या दोघांनी स्वतःचा संसार थाटला. आणि तिथे जे काम त्यांच्या अंगावर पडेल, जे काम ते शेठ त्यांना सांगतील ते प्रामाणिकपणे करत होते. त्याबरोबरच स्वामींची भक्ती देखील करत होते. परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या पुढे कधीच काहीच मागितलं नाही. फक्त स्वामींची भक्ती सदैव करत राहिले. पुण्यामध्ये काही दिवस राहिल्यानंतर त्या शेठची परिस्थिती देखील बदलली. मित्रांनो, तुम्ही देखील कधी ऐकलं असेल की परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. कर्माची फळे ही भोगूनच संपवावी लागतात. आणि नेमका त्याच पद्धतीने त्या शेठच्याकडे त्याच्या कर्माचे भोग हे आलेच आणि त्यांना देखील काही दिवसातच वाईट परिस्थितीशी सामना करावा लागला. म्हणजे जी बिल्डिंग त्याने तिथे उभारली होती आणि ज्या बिल्डिंगचं काम चालू होतं आणि ज्या बिल्डिंगमध्ये या ऊस तोडणाऱ्या जोडप्यांना काम दिलं होतं, त्या बिल्डिंगीवरच नेमकी केस झाली आणि ते बिल्डिंगीचं काम तेथेच थांबलं. आणि बिल्डिंगीचं काम थांबल्यामुळे पैशाची चणचण भासू लागली. जिकडे तिकडे पैसा पाण्यासारखा जाऊ लागला. त्यामुळे त्या शेठला खूप टेन्शन आलं आणि ते शेठ देखील डिप्रेशनमध्ये गेले. आणि नेमकं अशातच त्या शेठचा मुलगा देखील आजारी पडला. आता यानंतर त्या शेठला काय करावं हे देखील सुचत नव्हतं. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल किंवा पाहिलं देखील असेल की ज्या वेळेस एखाद्यावर वाईट वेळ येते त्यावेळेस आसपासची भरपूर लोक सजेशन द्यायला फुकटची येत असतात. आणि नेमकं अशाच पद्धतीने त्या शेठला त्यांच्या नातेवाईकातील शेजारी पाजारी त्यांची मित्रमंडळी त्यांना सजेशन देण्यासाठी येऊ लागली. आणि सजेशनमध्ये काय म्हणत होते तर हे ऊस तोड्याचं जोडपं तुम्ही इथे आणल्यापासूनच तुमचं वाटोळं झालेलं आहे. यांचा पायगुण चांगला नाही आणि हे वाईट वृत्तीचे आहे. त्यामुळेच तुमच्या प्रत्येक कामामध्ये अपयश येऊ लागलेलं आहे. आणि कधी कधी परिस्थिती माणसाला काहीही करायला लावत असते. आणि सर्वांचं बोलणं ऐकून शेठच्या डोक्यामध्ये कुठे ना कुठे थोडं का होईना पण हे सत्य वाटू लागलं होतं. कारण कोल्हापूरमधील पाटलांचा म्हणजे शेठचा मित्र त्यांच्या देखील बाबतीत असंच घडलं होतं. ज्यावेळेस ते जोडपं 3 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलं त्यावेळेस त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बिघडत गेली होती. आणि त्यानंतर त्यांनी स्वतःकडे शेठकडे ते ऊस तोडणारं जोडपं आणलं. त्यानंतर शेठची देखील परिस्थिती आपोआप खोलावत गेली होती. त्यामुळे शेठला देखील त्या 2 जोडप्यांचा खूप राग आला आणि त्या रागाच्या भरामध्येच त्यांनी त्या जोडप्यांना हकलून दिलं, कामावरून काढून टाकलं. त्यानंतर ते दोघेजण ऊस तोडणारे ते जोडपं अगोदरच मध्ये बरीचशी ओळख झाली होती. त्यामुळे त्या धुणं भांडी स्वयंपाक करण्यास इतरांच्या घरी जाऊ लागल्या व त्यांचे मिस्टर देखील जे हाती काम पडल ते तेथेच करू लागले आणि तेथेच एका पत्र्याच्या रूममध्ये राहत होते. आणि ते दोघेजण काही ना काही काम करून आपली रोजीरोटी चालवत होते. परंतु इकडे शेठची परिस्थिती दिवसांदिवस खोलावत चालली होती. त्यांचा मुलगाही आजारी असल्यामुळे जास्तीत जास्त पैशाची चणचण भासू लागली. परंतु त्यांना का कोणास ठाऊक रात्री झोपल्यानंतर एक आवाज ऐकू येत होता आणि तो आवाज त्यांना सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. तो आवाज त्यांच्या कानात येऊन सतत सांगायचा की तू अन्याय केलेला आहे, तू एका चांगल्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, तू चांगली माणसं ओळखू शकला नाहीस, असा सतत त्या शेठच्या कानामध्ये आवाज येत होता. सुरुवातीला त्यांना वाटलं की काहीतरी आपल्याला भास होत असेल, त्यामुळे असे आवाज येत असतील. खूप दिवस झाल्यानंतर त्यांना तो आवाज सहन होईनासा वाटला. सतत काही ना काही त्यांच्या कानामध्ये येऊन त्यांना बोलत असत. बोलताना मात्र तू अन्याय केलेला आहेस, तू त्यांना सोडून द्यायला नाही पाहिजे होतं, त्यांच्याशी तू एकनिष्ठ राहायचं होतं, तू तुझ्या कर्माचे भोग भोगत आहेस.
आणि तुझ्या कर्माचे फळ हे तुला नक्कीच मिळेल, परंतु आताचे जे तुझे भोग आहेत हे तुला भोगूनच संपवावे लागतील. आणि त्या भोगामध्येच तू अजून एक वाईट कर्म करत आहेस. त्या चांगल्या आत्म्याशी तू खूप वाईट करत आहेस असा आवाज त्यांना सतत ऐकू येत होता. नंतर खूप दिवस असं वाटत होतं की त्यांना मला भासच होतोय का काय, कारण ते डिप्रेशनमध्ये गेले होते. परंतु एके दिवशी का कोणास ठाऊक त्यांना सहन होईना, त्यामुळे त्यांनी तो आवाज येतोय ते त्यांच्या पत्नीला सांगितलं. ज्यावेळेस त्यांनी सांगितलं पत्नीला सर्व काही, त्यावेळेस पत्नीने त्यांना सांगितलं की हो आहो, मी सुद्धा एकदा त्यांच्या रूमवर गेले होते. त्यावेळेस मला त्या रूममध्ये खूप प्रसन्न वाटत होतं आणि त्यांच्या घरामध्ये एक फोटो होता. त्या फोटोंची ते खूप सेवा करत होते, खूप पूजा करत होते आणि नामस्मरण देखील त्या फोटोचं करत होते आणि त्यांच्या घरामध्ये खूप प्रसन्नतेचं वातावरण होतं, खूप सुख समाधान होतं. असेच काही दिवस गेले. त्यानंतर शेठ आणि शेठची पत्नी दोघेजणी मार्केटला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्या शेठच्या पत्नीने एका जागेवर एका दुकानामध्ये पाहिले, स्वामींचा फोटो पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांनी तेथे तसाच फोटो पाहिला जसा फोटो त्यांच्या घरी असणाऱ्या ऊसतोडी जोडप्यांच्या घरी होता आणि ती त्यांची पूजा करत होते. तो फोटो पाहिल्याबरोबर ती शेठची पत्नी लगेचच त्या मिस्टरांना म्हणाली की अहो, हाच तो फोटो आहे, याच फोटोची ते सेवा करतात, परंतु हे कोण आहेत, काय करतात, मला अजिबात काही माहिती नाही. आणि चला आपण दोघेजणी जाऊ आणि त्या दुकानदाराला या फोटोविषयी माहिती विचारू, कारण त्यांनी हा फोटो त्यांच्या दुकानामध्ये ठेवलेला आहे. आपण त्यांना नक्कीच विचारल्यानंतर आपल्याला काहीतरी माहिती मिळेल. त्यानंतर शेठ आणि शेठची पत्नी दोघेजणी त्या दुकानात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी त्या दुकानदाराला त्या फोटोविषयी माहिती विचारली. त्यावेळेस त्या दुकानदाराने सांगितले, हा फोटो हा श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे आणि हे कलियुगातील खूप जागृत देवस्थान आहे. ज्यावेळेस स्वामींची सेवा केली जाते त्यावेळेस ते आपल्या भक्ताला कधीही मोकळं सोडत नाहीत. आपल्या भक्ताच्या प्रत्येक संकटाला धावून येत असतात आणि आपल्या भक्ताच्या सदैव बरोबर राहतात. स्वामीची ज्यांनी नामस्मरण केलं त्यांना देखील स्वामी कधीही एकटं सोडत नाहीत. ज्या भक्ताने स्वामींना गुरु केलं, स्वामींचं नामस्मरण केलं, स्वामींची सेवा करायला चालू करतात, त्या भक्ताला स्वामी हे सदैव प्रसन्नच होतात. ज्यावेळेस अशी माहिती त्या दुकानदाराने सांगितली त्यानंतर त्यांची पत्नी आणि शेठ दोघांच्याही लक्षात आलं की जो आवाज येतोय तो त्यामुळेच आणि साक्षात स्वामीच आपल्या कानात बोलत आहेत आणि आपली चूक आहे हे आपल्याला समजून सांगत आहेत. तर आपल्याला जो त्रास होतोय हो त्यांच्यामुळे नाही, तर आपल्या कर्माचे फळ आहे, त्यामुळे ते आपल्याला त्रास होत आहे. उगाचच लोकांचं ऐकलं आणि त्यांना घरातून हाकलून दिलं आणि त्यांनी स्वतःची चूक सुधारायचंच ठरवलं. त्यानंतर दोघांनीही मिळून त्या ऊस तोड्याला आणि त्याच्या पत्नीला आपल्या जागेवर घरी बोलवलं. घरी बोलवल्यानंतर त्यांना नंतर तेथेच काम दिलं. जेथे ते पहिले पत्र्याच्या रूममध्ये राहत होते तेथेच त्या दोघांना तेथे राहायला सांगितलं आणि त्यानंतर त्यांनी संपूर्ण माहिती त्यांच्याकडून स्वामींची काढून घेतली. त्यानंतर त्यांनी स्वामींविषयी जे काही ते सेवा करतात त्यानंतर त्यांनी सांगितली आणि त्या शेठच्या पत्नीने देखील स्वामींची सेवा करायला चालू केले, कारण त्यांना देखील स्वामींचा आवाज स्वतः स्वामी त्यांच्या कानात येऊन सर्व काही सांगत होते. त्यामुळे त्यांना देखील स्वामींवर विश्वास बसला आणि त्यांना देखील समजलं की या कलियुगामध्ये देव आहेत, ईश्वर आहेत, परमेश्वर आहेत, भगवंत आहेत आणि जे आपल्याला जे दृष्टांत मिळत होता तो या जोडप्यांनी केलेल्या सेवा आणि आपण त्यांच्याबरोबर केलेला गुन्हा याबद्दलच ते आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि आपल्या कर्मात जास्त पाप होऊ नये त्यामुळे आपल्याला ते सावध करत होते. त्यानंतर थोड्या दिवस त्यांची अशीच परिस्थिती राहिली आणि त्यानंतर हळूहळू त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधार होऊ लागला. कोर्टाचा निकाल जो त्या बिल्डिंगवर त्यांच्या चालू असलेल्या कामात अडथळा म्हणून जी केस झाली होती, त्यांचं जे काम थांबलं होतं, त्या केसचा निकाल लागला आणि त्या केसचा निकाल हा नेमका शेठच्या बाजूनेच लागला. त्यानंतर त्यांच्या मुलाची प्रकृती देखील हळूहळू सुधरत होऊन जास्त गेली आणि तो मुलगा एकदम ठणठणीत बरा झाला आणि त्यानंतर ते पुण्यातील शेठ देखील स्वतः स्वामी भक्त झाले. त्यांच्या घरामध्ये देखील स्वामींची सेवा, पूजा, अर्चना होऊ लागली.
त्यानंतर स्वतःची बिल्डिंग संपूर्णपणे उभी राहिल्यानंतर, सर्व कामे झाल्यानंतर त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये त्या ऊसतोडी जोडप्यांना एक प्लॉट दिला. परंतु काही दिवस तेथे राहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये असा विचार आला की जर आपल्या मुलांनी शेठच्या मनामध्ये विचार आला की जर आपल्या मुलांनी पुढे मोठे झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी जर या ऊसतोडी जोडप्यांना आपल्या घरातून हाकलून दिलं तर आपण काय करायचं, तर त्यांच्याकडून पुढे ही चूक होऊ नये, आपल्यासारखी दुशांदा त्यांच्याकडून चूक होऊ नये. त्यामुळे त्यांनी तो फ्लॅट डायरेक्ट त्या ऊसतोडी जोडप्याच्या आणि त्या पत्नीच्या दोघांच्याही डायरेक्ट नावावरती केला. आता त्या शेठने विचार केला की नुसतं घर देऊन चालणार नाही, तर त्यांना पोट भरण्यासाठी काहीतरी 4 पैसे चालू केले पाहिजेत. आणि त्यासाठी त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये त्यांना वॉचमॅनची नोकरी दिली. आणि त्या ताई, त्यांची पत्नी या तेथेच स्वयंपाक हा करण्यासाठी एकमेकांच्या घरी जात होत्या. आणि त्यातून त्यांचे 4 पैसे जेवढे येतील त्या पैशांमध्ये त्यांचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह चालू झाला. आणि त्या शेठने आणि त्यांच्या पत्नीने एवढं त्यांच्यासाठी का केलं, कारण स्वामींनी त्यांना चमत्कार दाखवला आणि स्वामींनी त्यांची कधीही साथ सोडली नाही. कितीही वाईट परिस्थिती आली तरी त्या जोडप्यांनी देखील स्वामींची सेवा सोडली नाही. त्या ऊसतोडी जोडप्यांनी कोणत्याही अवस्थेमध्ये, म्हणजे जिथे ते ऊस तोडायला जात होते तेथे देखील त्यांनी स्वामींची भक्ती केली. त्यानंतर कोल्हापूरमधील पाटील यांच्या शेतामध्ये राहिले, तेथे देखील त्यांनी स्वामींची भक्ती केली. त्यानंतर पुण्यामध्ये आल्यानंतर देखील त्यांनी स्वामींची भक्ती केली. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे स्वामींची भक्ती त्यांनी कधीच सोडली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामींकडे त्यांनी कधीच काहीच मागितलं नाही. कसं असतं की आपण भक्ती केली की लगेचच आपल्याला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा कधीच ठेवायची नसते. आपल्या स्वामींना ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असतो त्यांना आपल्या भक्ताला काय हवं आहे, काय नको आहे हे आपल्यापेक्षा त्यांना सर्वात जास्त माहीत असतं. त्यामुळे ते नक्कीच देतील. आपल्या सेवेचं फळ हे स्वामी नक्कीच देणार. फक्त कधीकधी लवकर भेटतं आणि कधीकधी उशीर लागत असतो. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेलच की ऊस तोडणाऱ्या त्या दाम्पत्याचं पुण्यामध्ये एक छान प्लॉटमध्ये त्यांना घर मिळालं. एका बिल्डिंगमध्ये छानपैकी त्यांना घर मिळालं आणि तेही डायरेक्ट त्यांच्या नावावरती करण्यात आलं. हे फक्त कशामुळे झालं, तर स्वामींच्या कृपेमुळे. आणि हा अनुभव त्या ऊसतोड्या जोडप्यांनी नाही शेअर केला, तर हा अनुभव शेअर केला आहे पुण्यामधील ते शेठ आहेत त्यांनी केला, ज्यांनी त्यांना घर दिलं, त्यांच्या नावावरती घर केलं. आणि त्यांना देखील त्या शेठला खूप फायदा होत गेला आणि तेथून त्यांची प्रगती एवढी झाली, त्यांची प्रकृती खूप सुधरत गेली. आणि जसे ते पूर्वी पैशा पाण्याने जबरदस्त होते, त्यांच्याकडे भरपूर पैसा होता, त्यापेक्षाही जास्त परिस्थिती त्यांची सुधरत गेली. आणि ते देखील स्वामी भक्त, कट्टर स्वामी भक्त झाले. बघा, स्वामी हे डायरेक्ट आपल्यासमोर येत नसतात, तर कोणाच्या तरी थ्रू आपल्याला प्रत्येकालाच काही ना काही प्रचिती देत असतात. आणि कधी कधी तर असं होतं की स्वामी साक्षात दर्शन देतात, कधी कधी त्यांचा आवाज ऐकवतात, कधी कधी कोणता ना कोणता चमत्कार हे नक्कीच करत असतात. आणि जो भक्त स्वामींची सेवा करतो त्या भक्ताला कधीही स्वामी एकटे सोडत नाहीत. आणि ही गोष्ट जे लोक स्वामी भक्त आहेत यांना काही नवीन नाही. प्रत्येकाला माहीत आहे की ज्यांनी स्वामींची भक्ती केली त्यांना स्वामींनी कधीही एकटं सोडलेलं नाही. कधीच आयुष्यामध्ये एखादी गोष्ट हवी आहे त्यासाठी भक्ती करायची नाही, तर आपला जो देह आहे तो शेवटपर्यंत गुरुच्या चरणी राहावा यासाठीच आपल्याला भक्ती करायची आहे. स्वामींनी आपण भक्ती करायला चालू करावा आणि स्वामींनी लगेचच आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार दाखवावा किंवा काहीतरी प्रचिती द्यावी यासाठी भक्ती नाही करायची, तर आपल्याला भक्ती करायची आहे आपल्या देह एकरूप होण्यासाठी, स्वामींशी एकरूप होण्यासाठी. बघा, ज्यावेळेस आपण एस टीमध्ये डायरेक्ट शेवटच्या सीटवर जाऊन बसतो, पाठीमागच्या सीटवर, त्यावेळेस चालक म्हणजे एस टीचा ड्रायव्हर आणि तिथून पाठीमागची शेवटची सीट इथं ज्यावेळेस तिथं बसतो त्यावेळेस एस टी ही जास्त प्रमाणात धडधड करत असते. परंतु ज्यावेळेस आपण ड्रायव्हरच्या जवळ बसतो, म्हणजे ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर जाऊन बसतो, त्यावेळेस एस टीचं धडधडणं हे फार कमी असतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे की ड्रायव्हर हा चालक आहे, तसेच स्वामी हे ब्रह्मांडाचे चालक आहेत. त्यामुळे जेवढे आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ तेवढाच आपला प्रवास हा सोपा जाणार आहे. आणि जेवढा आपण चालकाच्या म्हणजे ब्रह्मांड नायकाच्या स्वामींपासून दूर जाऊ तेवढाच आपला आयुष्याचा प्रवास हा खडतर होणार आहे. त्यामुळे आयुष्यात खडतर प्रवास करायचा की
खूप सोप्या पद्धतीने प्रवास करायचा हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि एकदा जर स्वामींची सेवा करायला चालू केली तर ती कधीही सोडायची नाही. मग तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही परिस्थिती असली तरी देखील चालेल, कारण एखादी गोष्ट आपल्याला हवी असते ना, त्यावेळेस ती गोष्ट सहजासहजी कधीच मिळत नाही. काही ना काही त्याच्या परीक्षा द्याव्या लागतात. ज्यावेळेस तुमची इच्छा खूप मोठी असेल त्यावेळेस त्याची परीक्षा देखील तेवढीच मोठी असणार आहे, असाच विचार करायचा आहे. आणि कोणत्याही पद्धतीमध्ये, कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा सुरुवात केली की ती शेवट होईपर्यंत सोडायची नाही, हा मात्र निर्णय ठामपणे घ्यायचा आहे आणि त्या दिशेनेच प्रयत्न करायचे आहेत. स्वामींच्या कृपेने होत्याचं नव्हतं होतं आणि जे काही हवं आहे ते स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताला देतच असतात. स्वामींशिवाय दुसरं कोणालाही माहीत नाही की आपलं कोणत्या गोष्टीने भलं होणार आहे. बघा, आता तुमच्या लक्षात आलंच असेल की स्वामींच्या कृपेने ऊसतोड्या जोडप्याला देखील पुण्याच्या सारख्या ठिकाणी त्यांना स्वतःचं घर मिळालं. आणि ते फक्त शक्य झालं आहे ते फक्त स्वामींच्या कृपेनं, स्वामींच्या आशीर्वादामुळे आणि स्वामींच्या साथीमुळे. जी त्यांना अखंड स्वामींची साथ मिळाली त्यामुळेच हे सर्व काही शक्य झालं. आयुष्यामध्ये खूप पैसा असणं, संपत्ती असणं महत्त्वाचं नाही, तर या आयुष्यामध्ये हे सर्व काही आपण इथेच ठेवून जाणार आहोत. पण या आयुष्यामध्ये ईश्वराची साथ मिळणं, भगवंताची साथ मिळणं हे खरोखरच खूप मोलाचं आहे. तर एवढीच सत्य घटना तुमच्याबरोबर शेअर करायची होती. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. सर्वजण सदैव सुखी रहा, समाधानी रहा, आनंदी रहा, अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि पुन्हा भेटूया अशाच स्वामींच्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.